आज आश्विन शुक्ल पक्षातील पाषाण कुशा एकादशी असल्यामुळे पंढरपूरमध्ये दर्शन भाविकांचा जनसागर उसळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या एकादशीच्या या व्रताला खरं तर अनन्यसाधारण असं महत्व आहे, कारण आजच्या एकादशीचे व्रत केल्यानंतर पूर्णपणे पापाचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होते असं खरं तर धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं असल्यामुळे राज्याच्या विविध भागातून हजारोच्या संख्येनं भाविक आज विठुरायाच्या दर्शनाकरता दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं चंद्रभागेचं वाळवंट असेल, महाद्वार परिसर असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग असेल, भाविकांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। हजारोच्या संख्येनं आज भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले। तिकडं बघावं तिकडं भाविकच पाहायला मिळतात। हरिनामाचा जयघोष आपल्याला कानी ऐकवत आहे। आज खरं तर विठुराच्या दर्शनाची रांग देखील मंदिरापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। विठ्ठल मंदिर प्रशासनाने देखील चोख अशी खरं तर वारकऱ्यांची व्यवस्था देखील केलेली आहे। विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 6 ते 7 तासाचा कालावधी देखील लागत आहे। आपल्या बरोबर करतात चौरे महाराज आहेत। महाराज, काय आजच्या एकादशीचे विशेष असं महत्व आहे? पाषाणकुश एकादशी आहे रामकृष्णारी आणि पापाची मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते। उपवास, एकादशीचा उपवास करणं म्हणजे देवाच्या जवळ राहणं, देवाच्या सानिध्यात राहणं, देवाच्या नामस्मरणात राहणं म्हणजेच आणि त्याचबरोबर निरहारी राहणं म्हणून उपवास असा म्हटला जातो। काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या विषयी धनी घेते असं महाराज प्रतिपादन करतात। आणि सर्वांनी एकादशी केल्यानं मुक्ती मिळते, निर्विवाद मिळते आणि मुक्ती मिळते। आयुष्य कशासाठी तर याच करता भगवंताची सेवा करणं आणि मुक्ती प्राप्त करणं, पंढरीला येणं आणि मुक्ती प्राप्त करणं, एकादशी करणं आणि मुक्ती प्राप्त करणं। रामकृष्ण। आपण बघितलं असेल की आजच्या एकादशीचं व्रत केल्यामुळे तर मोक्ष प्राप्त होतो आणि पापाचा नाश होतो असं धार्मिक ग्रंथात सांगितलं असल्यामुळे हजारोच्या संख्येनं राज्याच्या विविध भागातून आज पंढरपूरमध्ये भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।